Good morning, students. Today we will start learning English. Today we will learn first poem of 9th standard. Let me show you the poem. Unit 1, 1.1, walk a little slower. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिली कविता घेणार आहोत, वॉक अ लिटल स्लोअर. तर वॉक अ लिटल स्लोअर ही कविता, या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे खऱ्या अर्थाने? सेंट्रल आयडिया, लहान मूल आपल्या वडिलांना विनंती करतंय. आता आपल्याला माहित आहे की प्रत्येक लहान मुलाचा आदर्श हे त्याचे वडील असतात. The father is a role model of each and every child in the world. In the same way, here the child request, the child is talking with his father. The child is talking with its father in this poem. The child is requesting his father to walk a little slower. म्हणजे लहान मूल या कवितेद्वारा लहान मूल आपल्या वडिलांना विनंती करतोय की थोडे सावकाश चला. बरोबर आहे. तर ही कविता आपण सुरू करूया. मी वाचणार आणि एक एक पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करणार. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. याच्या पहिल्या 4 ओळी घेऊया. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की डॅडी वॉक अ लिटल स्लोअर, जरा सावकाश चला. I am following in your footsteps and I don't want to fall. मी तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालत आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश चला, मला समजू दे तुमचे पावलं. and I don't want to fall, आणि मला पडायचं नाहीये. लक्षात घ्या, दिस इज द सरफेस मिनिंग ऑफ दिस पोएम. वॉक म्हणजे चालणे, हा सरफेस मिनिंग आहे. की लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणतोय की पप्पा डॅडी थोडे हळू चाला, मला तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं. पण द ब्रॉडर मिनिंग, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. वॉक वर्ड इज यूज ॲज अ मेटाफर इन दिस पोएम. वॉक इज रेफर टू द जर्नी ऑफ लाईफ. म्हणजे संपूर्ण जीवनाची यात्रा. वॉक म्हणजे संपूर्ण जीवनाची यात्रा म्हणतोय तो मुलगा, की संपूर्ण जीवनामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं हे मला तुमच्याकडून शिकायचं आहे. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स. फूटस्टेप्स म्हणजे तुमचं वर्तन, तुमची वागणूक, तुमचं बिहेवियर. फादरचं बिहेवियर, फादरचे थॉट्स. आणि फूटस्टेप्स म्हणजे बिहेवियर, जजमेंट्स, थिंकिंग, ॲक्शन्स which made him successful. तर ज्या कृतींनी, ज्या विचारांनी त्याचे वडील सक्सेसफुल झाले, ते सगळे विचार, कृती आणि जजमेंट्स यांना म्हटलं कसे वागतात, कम्युनिकेशन्स, हे त्याचे फूटस्टेप्स, पावलं. ते पावलं त्याला समजून घ्यायचे. आणि आय डोंट वॉन्ट टू फॉल. फॉल म्हणजे फक्त चालता चालता पडणे नाही, तर माझ्या आयुष्यामध्ये मला अपयशी नाही व्हायचं आहे. तुम्ही जसे यशस्वी झालात, तुम्ही कशा प्रकारे यशस्वी झालात, कोणत्या गोष्टीने यशस्वी झाल्यात, तुमच्या वर्तनाने, तुमच्या वागणुकीने, तुमच्या जगण्याच्या तऱ्हेने, ती शिकायची आहे. आय डोंट वॉन्ट टू फॉल, मला अपयशी व्हायचं नाही, असं लहान मुलगा म्हणतो. नाव सेकंड स्टांजा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. तुमच्या स्टेप्स या कधी कधी खूप फास्ट असतात, इतक्या क्विक असतात. फादर टेक्स क्विक ॲक्शन्स. द चाइल्ड इज नॉट एबल टू अंडरस्टँड इट. इतक्या फास्ट असतात तुमच्या ॲक्शन, तुमचे बिहेवियर, की ते मला समजत नाहीत, असं तो लहान मुलं म्हणतो. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी ते मला समजण्यास कठीण असतात. तुम्ही असे का वागतायत, तुम्ही असे का करतायत. द चाइल्ड रिक्वेस्ट हिज फादर
to talk with him, to tell him everything, why he's doing that action, why he is behaving like that, why judgments are like that, why does he communicate in that way. So the child requests his father to tell him, to explain him his logics of his behavior, his actions, reasons. So walk a little slower daddy, for you are leading me. लहान मुलगा म्हणतोय वॉक अ लिटल, डॅडी तुम्ही हळूहळू चला, तुमचे ॲक्शन्स मला समजू द्या, मला सांगा, माझ्याशी बोला, टॉक विथ मी, कम्युनिकेट विथ मी, टेल मी एव्हरीथिंग, हाऊ टू बिहेव इन द लाईफ, हाऊ टू बिहेव अँड ॲक्ट इन अ लाईफ टू मेक अ हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ. आनंदी आणि सुखी आणि गुड लाईफ, चांगलं जीवन जगण्यासाठी काय करायचं ते मला तुम्ही हळूहळू शिकवा तुमच्या कृतीतून, पण त्या मला समजून सांगा, असं तो मुलगा म्हणतोय. आता नेक्स्ट स्टांजा. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. आता पहा मुलगा, लहान मुलगा काय म्हणतोय, जेव्हा मी मोठा होईल. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप म्हणजे पूर्णपणे मोठा झालेला असेल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. मुलाची इच्छा काय, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, मला तुमच्यासारखं व्हायचंय. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, तुमच्यासारखं व्हायचं आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. मी जसा मोठा झालेला असेल मग मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू इमिटेट हिज फादर अँड द चाइल्ड वॉन्ट्स टू बी लाईक हिज फादर इन हिज फ्युचर इन ऑल आस्पेक्ट्स. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. तो मुलगा म्हणतो मी मोठा झालेला असेल, मला तुमच्यासारखं व्हायचं तेव्हा, आणि देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि मग भविष्यात देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, मलाही एक लहान मूल असेल. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, जे मला माझं अनुसरण करणार असेल. भविष्यातली गोष्ट सांगतो चाइल्ड. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. मलाही लहान मूल असेल आणि हू विल वॉन्ट टू फॉलो मी, ज्याला हू विल वॉन्ट टू फॉलो मी, जे माझं अनुसरण करेल. तर लक्षात घ्या, child is requesting his father, child is requesting his father, and I would want to lead just right. आणि माझ्या मुलाला भविष्यात मला योग्य मार्गदर्शन करायचंय. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, मला योग्य मार्गदर्शन, पथप्रदर्शन करायचं आहे माझ्या मुलाला भविष्यात. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला आत्मविश्वास असला पाहिजे तेव्हा की मी जे करतोय ते योग्य करतोय. व्हॉट एव्हर ॲक्शन आय एम डुईंग, I am right. Whatever I am thinking is right. And I know that I was true. मी कॉन्फिडंट असला पाहिजे की मी जे करतोय ते योग्य करतोय आणि योग्य दिशेने जातोय, माझं जीवन मी योग्य तऱ्हेने जगतोय. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. पुन्हा पुन्हा अगेन अँड अगेन द चाइल्ड रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक अ लिटल स्लोअर, फॉर आय मस्ट फॉलो यू. तर डॅडी त्याच्यासाठी तुम्ही मला हळूवार चला, मला तुमची प्रत्येक कृती समजू द्या. हिज फादर इज अ सक्सेसफुल पर्सन. ही वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन इन हिज लाईफ. हिज फादर इज लीडिंग अ गुड लाईफ. द चाइल्ड ऑल्सो वॉन्ट टू लीड अ व्हेरी गुड लाईफ, लिव्ह व्हेरी गुड लाईफ अँड वॉन्ट टू लीड हिज चाइल्ड इन द फ्युचर. फॉर आय मस्ट फॉलो यू, मला तुमचं अनुसरण करायचं आहे बाबा, डॅडी. तर तुम्ही हळूवार चला, मला समजू दे तुमच्या कृती. लेट मी नो ऑल युअर ॲक्शन्स, युअर बिहेवियर, युअर थॉट्स. Teach me everything. Teach me everything that will help me to lead good life, successful life. In this way, this walk, the theme of the poem is that every child has a role model, and the father is a role model of every child. And the child wants his father to walk slower, little slow, to tell his son everything, communicate with him. म्हणजे त्या मुलाचं म्हणणं आहे की माझ्याशी बोला, मला समजू द्या तुमचं वागणं, जगणं, बोलणं, आणि तुम्ही यशस्वी होत आहेत, तुम्ही छान लाईफ जगतात, तर मलाही तसंच जगायचं आहे, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे, तुम्ही माझे आदर्श आहात, असं लहान मूल म्हणत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी कविता आहे, सुंदर कविता आहे. तर तुम्ही ही कविता वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, संपूर्ण वाचण्याचा प्रयत्न करायचा. आता याच्यातल्या काही गोष्टी घेऊया आपण. पहिली गोष्ट घेऊया वॉक. तुम्हाला सांगितले वॉक
रेफर्स टू द जर्नी ऑफ लाईफ. वॉक म्हणजे फक्त चालणे नाही आहे, जीवनयात्रा पूर्ण. जीवनयात्रा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे तुम्ही जे जगतायत दररोजचं जगणं ते हळूवा चला, मला समजू द्या, असं चाइल्ड म्हणतो. दुसरं फुटस्टेप. फुटस्टेप्स म्हणजे पावलं. पावलं म्हणजे फक्त चालण्याची पावलं नाही आहेत, पावलं म्हणजे तुमची जगण्याची तऱ्हा. तुम्ही कसे बोलता लोकांशी, कसे वागता, समाजात तुमचं व्यक्तित्व कसं तुम्ही व्यक्त करतात, इतरांशी कसे वागतात, तुमचे विचार कसे आहेत, ते फुटस्टेप्स ते शिकायचे मुलाला आणि त्याचं जीवन यशस्वी करायचं आहे आयुष्यात. ही वॉन्ट्स टू मेक हिज लाईफ सक्सेसफुल अँड नॉट ओनली हिज ओन लाईफ, ही वॉन्ट टू lead his child in the future in the right way, just right way, truth, with the truth, सत्यवादितेने, प्रेमळपणाने जगायचं आहे. ठीक आहे. सो यू गॉट दिस पोएम. तुम्ही सर्वांनी या पोएम वाचायची. आता दुसरा पॉईंट काय आहे? दुसरा पॉईंट असा आहे की आपण ती पोएम समोर ठेवा, यू कीप द पोएम. आता याची रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम कोणती आहे? Walk a little slow, daddy, said a little child so small. A, B, daddy, A, small B. I am following in your footsteps, C, and I don't want to fall. Small fall, B, B, A, B, C, B. याची राईम स्कीम आहे A, B, C, B. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याचे रायमिंग वर्ड तुम्हाला सुचणार आहे. रायमिंग वर्ड कोणते कोणते? पहिल्या स्टांजामध्ये आहे स्मॉल फॉल, दुसऱ्या स्टांजामध्ये सी मी, तिसऱ्या स्टांजामध्ये बी मी, चौथ्या स्टांजामध्ये ट्रू आणि यू. हे मी तोंडी सांगितलं तुम्हाला. तर तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक गृहपाठ देतो मी या कवितेवर. ही कविता शिकून झालेली आहे. या कवितेवर तुम्ही ही कविता वाचन करायचं आहे, पूर्ण वाचायची आहे, व्यवस्थित समजून घ्यायची आहे, पुन्हा पुन्हा 2 वेळेस 3 वेळेस वाचायची आहे. वाचल्यानंतर वर्कशॉप, इंग्लिश वर्कशॉप म्हणून ह्या पोएमच्या खाली पुस्तकामध्ये प्रश्न, रिकाम्या जागा आहेत, प्रश्नाची उत्तरं आहेत, ती सोडवायची आहेत. प्रश्नोत्तरं सोडवायची आहेत, त्यांचे पिक्स घ्यायचे आहेत आणि ते माझ्या प्रायव्हेट, माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहेत की सर आम्ही ही पोएम शिकलो आणि काही अडचणी असतील तर पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर मला प्रश्न पाठवायचे आहेत. गॉट इट? विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारेच अजून लेसनचे व्हिडिओ पाठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. व्हिडिओद्वारा बेटर तुम्हाला समजेल असं मला वाटतं. तर कुठली अडचण असेल पोएमबद्दल तर यू कॅन आस्क मी. द पोएम इज अबाउट द रोल मॉडेल. फादर इज अ रोल मॉडेल ऑफ एव्हरी चाइल्ड. ओके. and the child learns from his father everything. And the child wants to be like his father. It is applicable to you and me also. Got it? So तर होमवर्क सांगितलेला लक्षात पूर्ण करा. ओके. थँक्यू. गुड बाय.